शेतकरी बांधवांनो, मी फ्रुटेक्स परिवारातर्फे आणि फ्रुटेक्स आणि मार्केट तर्फे आपला सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो। आज आपल्याकडे जे शेतकरी बांधव आपला माल घेऊन आले होते त्यांचा एकंदरीत काय अनुभव राहिला हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत करत आहोत। तर नक्कीच आमच्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राइब करा आणि आजच्या आलेल्या शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया राहिली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर दादा नमस्कार, आपलं नाव सांगाल आणि गावाचं नाव सांगाल। माझं नाव राहुल सुभाष पडूळ, मी लाडसावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहे। बरोबर दादा, आपलं काय नाव? माझं किरण पडूळ। किरण पडूळ, आपलं गाव लाडसावंगी। आता तुम्ही काल साधारणतः गाडी केव्हा पोहोचली होती, तुमचा इथं एकंदरीत काय अनुभव राहिला? माझी गाडी रात्री 2 वाजता पोहोचली आणि मला सगळ्यात सुपर म्हणजे ग्रेडिंग वगैरे टायमावर, तुमचे पेमेंट टायमावर, त्या गोष्टी खूप आवडतात आणि सगळ्यात खास म्हटलं तर बाकीच्या मार्केटपेक्षा रेट सुपर मिळतात। आता रेट हा एक फॅक्टर आला। आज बऱ्याच मार्केटला तुम्ही जर बघितलं रेग्युलर पेक्षा आज जवळपास दुप्पटची आवक होती, दुप्पटपेक्षा पण जास्त आवक होती। आणि जास्त आवक असताना सुद्धा ही मनात होती का सुरुवातीला जेव्हा लिलाव चालू झाला तेव्हा मनात भीती होती का आज भाव पडतो का किंवा खाली होतो का किंवा मी मार्केट केलं त्याच्यामुळे मला ठाम गॅरंटी होती, याला पण भीती होती इतका माल असल्यामुळे भाव कमी मिळत। तर आता तुमचा माल जवळपास शेवटच्या लिलावाच्या टप्प्यात होता, बरोबर? तुम्ही पहिला लिलाव पण बघितला, तुम्ही शेवटचा पण लिलाव बघितला। तुम्हाला भावामध्ये कुठं असं वाटलं का की बाबा पहिल्या रांगेत किंवा सुरुवातीच्या रांगेतला भाव आणि शेवटच्या रांगेमधले काही भावात फरक होता? काहीच फरक नाही। तर कुठे ना कुठे शेतकरी बांधवांना ही गोष्ट लक्षात घेणं पण गरजेचं आहे की फ्रुटेक्स डाळिंब मार्केटला आपण कुठल्याही माणसाचा चेहरा बघून किंवा कुठल्याही माणसाची ओळख बघून माल विकला जात नाही। इथं मालाची क्वालिटी बघून तो मालाची योग्य किंमत काय तर योग्य किंमत देण्यासाठी फ्रुटेक्स डाळिंब मार्केटने काम केलेलं आहे नेहमी। आणि ते करण्यासाठी आमच्याबरोबर जोडले गेलेले जे देशभरातले व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांची ही आमच्या सोबत असलेली साथ शेतकऱ्याच्या मालाच्या क्वालिटीनुसार त्याला 2 पैसे सार्थ बनवून देण्यासाठी आम्हाला कुठे ना कुठे मदत करतात। आता तुमचा मालाचा लिलाव होता साधारणतः किती व्यापारी होते? साधारणतः 50 व्यापारी असतात। 50 व्यापारी जे होते, जेव्हा प्रत्येक क्वालिटीच्या मालाची बीड करण्यासाठी कमीत कमी एका क्वालिटीच्या मालाला बीड करण्यासाठी 7 ते 8 व्यापारी या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि जे चांगले माल आहेत त्याच्यासाठी कमीत कमी 10-12 व्यापारी एकेका ग्रेड साठी उपलब्ध असल्यामुळे त्या चढाओढीमुळे कुठे ना कुठे शेतकऱ्यांच्या सरासरीमध्ये 2 रुपये वाढण्याचा फायदा फ्रुटेक्स डाळिंब मार्केटमध्ये शेतकऱ्यांना होतोय। आणि दुसरी गोष्ट, आपल्याला आपल्या मालाचे नुसते पैसे होणं हे ध्येय नाहीये, तर झालेल्या मालाचे पैसे आपले बँक खात्यात येणं हे पण तितकंच महत्वाचं आहे। पेमेंट आता तुमची ही माझ्याकडे जवळपास 7वी-8वी चक्कर असेल, बरोबर? 7-8 चक्कर मध्ये साधारणतः तुमचं पेमेंटची सिस्टीम कशी वाटली तुम्हाला इथली? मला माझं इकडे वजन झालं की 10 मिनिटाच्या आतमध्ये अकाउंटला पैसे जमा होतात। 10 मिनिटाच्या आतमध्ये एक OTP टाकला पेमेंट आपल्या खात्यावरती जमा होतं। मागच्या आपण 7-8 वेळेस आले तुम्हाला आपण स्वतंत्रता कॅम्पेनच्या अंतर्गत एक स्क्रॅच कुपनची आपण जी आहे ग्रेडिंगच्या डिस्काउंट आपण दिलेलं होतं। तुम्हाला आतापर्यंत येतं इतक्या वेळेस आले तुम्हाला 2 गाड्यामध्ये 70-75% लोक ग्रेडिंग मध्ये सूट मिळाली, 70-75% ग्रेडिंग मध्ये सूट मिळाली। तर त्याच्यामुळे साधारणतः तुमचे 3000 ते 4000 रुपयाची ती तुमची वाचली। कुठे ना कुठे शेतकरी बांधवांनी हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आपल्या मालाचे 2 पैसे तर कुठे घडतात ते, पण शेतकऱ्यांची काळजी असलेलं शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे आणि आपलं म्हणून मार्केट कुठलं काम करतं इथेही शेतकऱ्यांनी नक्की येण्याची एकदा गरज आहे। तर नक्की माझी शेतकरी बांधवांना विनंती असेल, एकदा मार्केटला मोकळे या, मार्केट कसं आहे काय चाललंय ते बघा, आपल्या मालाची क्वालिटीनुसार काय भाव मिळतात त्याचा अंदाज घ्या आणि त्याच्यानंतर आपला माल मार्केटला घेऊन या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या। खूप खूप धन्यवाद।